म्हणजे खूप चांगलं डेकोरेशन पाहिजे, पेंटिंग पाहिजे, गार्डन पाहिजे, त्यांनी जे सांगितलेलं आहे सगळं पाहिजे. तर तुम्ही आता आपल्याला करायचं आहे की प्रत्येकाने आपापल्या एरियातल्या विहारात जायचं, त्यांना सांगायचं की इथं होतं काय. इथे जी पूर्ण मोठा पट्टा जो आहे, काल ज्यांनी आलं असेल बघितलं असेल, दादासाहेब गायकवाडांच्या पुतळ्यापासून तर तिकडचं जे गेटच्या तिकडेपर्यंत अख्खी जमीन खोदून ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांना पार्किंग करायची. तर लोकांना म्हणताना आपण म्हणायचं की इथे पार्किंगची खरंच गरज आहे का? काहीच गरज नाही. 1957 पासून आपण येतोय, 4-5 दिवस आपण येतो, मोठ्या प्रमाणात येतो. 14 एप्रिल बुद्ध पौर्णिमा, 14 ऑक्टोबरला येतात आणि अशोका विजयादशमी आणि 6 डिसेंबर या 6-5 दिवसांमध्ये आपल्या गाड्या त्या अजनी चौक, काचीपुरा आणि लक्ष्मीनगरला अडवल्या. तर त्या दिवशी पार्किंगचा उपयोग होणार नाही. त्याच्यानंतर इथे जर उभे राहून बघितलं तर कॉलेजची पार्किंग असते, 5 वाजेपर्यंत कॉलेजचे 2 व्हीलर राहतात. की जिथे पार्किंगची जी आता हे खोदून राहिले ना, तिथं पूर्ण 2 व्हीलर पार्किंगच्या असतात या कॉलेजवाल्यांच्या. आणि जे इथं दीक्षाभूमीवर येतात लोक भेटायला, त्यांच्या गाड्या तिथं उभ्या राहतात. आणि रात्रीच्या 8 वाजता या स्मारक समितीचे गेट बंद होतात. रात्रीच्या 8 नंतर इथं कोणाच्या गाड्या येतात? कोणाच्याच नाही. रात्री 8 नंतर इथं कोण पार्क करेल गाड्या? म्हणजे आपल्याला दीक्षाभूमीमध्ये गार्डन या पार्किंगची, अंडरग्राऊंड पार्किंगची गरज नाही. आता ते म्हणाले की आता त्या दिवशी 16 तारखेला झालेल्या मीटिंगमध्ये ते म्हणाले की इथं लोक पाऊस आला किंवा ऊन आलं तर शेल्टर म्हणून, म्हणजे आडोसा म्हणून त्याच्या आतमध्ये जातील. इमॅजिन करा, इथं एका वेळेस दीक्षाभूमीवर त्या पट्ट्यामध्ये 5 ते 6 हजार लोक असतात. पाऊस आला, जेव्हा खूप अशी एखादी आपत्ती येते ना, लोक सेराफेरा होऊन आतमध्ये घुसून जातील. आणि त्यावेळेस बाहेर पडताना चुकून काही झालं तर किती भयानक इन्सिडेंट्स होऊ शकतो. चेंगराचेंगरी होईल, काही पण होऊ शकतं. आणि तशी होऊ नये, कारण आजपर्यंत दीक्षाभूमीवर एक सुद्धा घटना अशी झालेली नाही. इथे येणाऱ्या माया बहिणींनी सगळ्यांनी सांगावं, आम्ही तर खूप लहानपणापासून येतो, कधी एकाचा धक्का लागला नाही, कधी कोण्या पोरानी किंवा पोरीने एखादे अपशब्द कोणाला बोलला नाही. इतक्या पवित्र भावनेने लोक येतात. सगळी गावाकडची पब्लिक येते, सगळ्या गावाकडची लोक येतात. ते येतात बिचारे आपले सिस्टमॅटिक जातात बरं. त्या अनुशासन एवढं जबरदस्त असतं की अशी बरोबर येतात, लाईनीने जातात आणि बरोबर रेल्वे स्टेशनपर्यंत पायी जातात. इव्हन नागलोकपर्यंतही पायी जातात, पैसा नसतो त्यांच्याकडे, है ना. तर इतकी सिस्टमॅटिक काम करणारी आमची जी लोक आहेत, त्यांच्यासाठी हा जो गोंधळ घातलेला आहे हा आपल्याला नको आहे. ब्युटिफिकेशन करायच्या नाही, तुम्ही तोरणद्वार म्हणतात आहे, या दरवाजे मोठे करणं म्हणत आहे, तिकडे तुम्ही पेंटिंग करणं म्हणताय, सगळं चालेल, आमचा कुठला त्याला विरोध नाही. पण इथे समजा यांनी कन्स्ट्रक्शन केलं, आपल्याला किती कमी जागा आहे आणि दिवसेंदिवस बाहेरच्या राज्यातल्या लोक येत असतात आणि इतक्या जबरदस्त येतोय लोक की तुम्हाला सांगायची गरज नाही, ते स्वतःच येतात. कोणी त्यांना इन्व्हिटेशन नाही पाठवत, सरकारने पाठवत, तिथं ते स्वतःच्या ह्याच्याने येतात. आणि गेल्या 2 दिवसांपासून आमच्या मोबाईलवर हेच येतात आहे की नागपूरचे लोक झोपले आहेत का? हम कर्नाटक ऐसे आएंगे मैडम, 1000 किलोमीटर दूर से आएंगे, यहाँ 2 दिन बैठते हैं, हमारे लिए रहने का क्या? हम तो मांगते नहीं जगह किसी को, हम अपने से आते हैं और सुख के पास में सोते हैं. 2 दिन के लिए हम क्या करेंगे? तर याच्या मागचं षडयंत्र अजून हे पण आहे की 2-3 वर्ष हे बांधकाम चालू ठेवायचं. आता म्हणते की 14 ऑक्टोबरपर्यंत इमॅजिन आहे, इम्पॉसिबल आहे. हे 2-3 वर्ष बांधकाम चालू ठेवायचं. 2-3 वर्ष लोक आली नाही पाहिजेत बाहेरची कोणीच, आणि 4थ्या वर्षी लोक येणारच नाही. 4थ्या वर्षी बिलकुल लोक येणार नाही. तुम्ही बोलवाल या तरी येणार नाही, तुम्ही किती डेकोरेशन करा तरी येणार नाही. हा खंड पाडायचा यांना. आणि दुसरं म्हणजे इथं पुस्तकांची विक्री जबरदस्त होते. त्या व्हिडिओमध्ये कोणीतरी पुस्तकांसाठी काय सोय केली आहे का ते सांगा. पुस्तकांसाठी एक शब्द नाही बोललाय. कोणीतरी दीक्षाभूमीवर हातात धागेदोरे बांधायला येतात का? धागेदोरे तोडल्या जातात इथे, है ना. पण इथे दीक्षाभूमीवर सगळ्यात जास्त पुस्तकं विकल्या जातात. त्या पुस्तकांसाठी एकटेच स्टॉलची अलॉटमेंट नाही केली आहे. तुम्ही एक कन्स्ट्रक्शन करणार आहात ना, तर तुम्ही असे 100 दुकानांची स्टॉल ठेवा. इथं लावतात ना आमचे लोक, सगळ्यांना एक दुकान द्या, पैसे देतील तुम्हाला. पण तिथं त्याच्यासाठी सोय नाही. आणि आता तुम्ही जर बघत असाल ना, इथं पेंटिंग नाही झालंय, इथं पिण्याच्या पाण्याची सोय नाही, इथं वॉशरूम नाही, पण खोदकाम करायला पूर्ण जमीन परमनंट लॅट्रिन बाथरूम पण 2 महिन्यात. म्हणजे खोदायला तुमच्याकडे वेळ, म्हणजे हे पर्पजफुली केलेलं आहे.
त्यांना काय करायचं की हे स्तूपाला आतमध्ये ना बॅरिकेड्स लावले लोखंडाचे, कारण ते पिलर आहे ना त्याला हे बांधकाम ढासळण्याची शक्यता, म्हणून त्यांनी जाऊन बघाल तिथं पूर्ण चौकन अशा मोठ्या मोठ्या लोखंडाचा त्याला सपोर्ट दिलाय. आणि आज इथे जे बांधकाम झालंय त्याच्या व्हायब्रेशननी ते पुला, हे जे खूप जुनं कन्स्ट्रक्शन आहे त्यावेळेस सिव्हिल काही एवढा खूप चांगलं नव्हतं, तर त्या लोकांनी या व्हायब्रेशनमुळे हे थोडासा पार्ट डॅमेज झालाच असेल. तर त्या डॅमेज झाला आता दिसणार नाही, तो 10-20 वर्षानंतर दिसेल. तो एकदा कल्ला की तुम्हाला सांभाळता येणार नाही. मग आपण काय करायचं, या डोमला पडल्यानंतर तिथं डान्स करायला यायचा का? म्हणजे दीक्षाभूमीवर आपण येतो कशाला की हे प्रतीक आहे म्हणून, आणि या प्रतीकाला जर पाडणार असेल कोणी, आपण त्याला विरोध करतात. कारण आम्ही नागपूरच्या लोकांची खूप रिस्पेक्ट जगामध्ये होते, पण हे लोक या कामासाठी येतच नाही पुढे. तर हे काम आपल्याला थांबायचं आहे. तुम्ही जिथं असाल तिथं जा, प्रत्येक विहारात जा, आणि हे षडयंत्र कसं पाडता येईल ते पहा. आपल्याला कुठल्याच सुशोभीकरणाला विरोध नाही आहे, फक्त हे अंडरग्राऊंड पार्किंग इथं आहे ज्याचा आमच्या लोकांना धोका पोहोचू शकतो. हे आमचे माणसं मेल्यानंतर म्हणतात आम्हाला खूप मोठं दुःख होईल. अरे आमचा एक तरी माणूस मेला तर आम्हाला खूप दुःख होणार. बाहेरचं लोक इथं येतात श्रद्धेने, ते इथं मेल्यासाठी येणार का? आपलं नागपूरचा असो की बाहेरचा असो, इथं येऊन मरतील का? आणि जर ह्यांची जर असे निर्लज्ज यांचं बोलणं असेल तर ह्या सगळ्या स्मारक समितीचा आपण विरोध करायला पाहिजे. आपण इथं काय करायला आलोय? आम्ही याचं कन्स्ट्रक्शन थांबायला आलो. आम्ही स्मारक समितीला म्हणतो तुम्ही परवानगी दिली, तुम्ही हे काम थांबवा. आम्ही कोण होतं थांबवणारे? तुम्हाला ट्रस्टी बनवलं ना समाजाने, तुम्ही या दीक्षाभूमीचे स्मारकचे हे ट्रस्टी आहात ना, तुम्ही हे काम थांबवायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणा आम्हाला की आमच्यानी होत नाही, मग तुम्ही ती जागा सोडा. समिती ते आमचे लोक सक्षम आहेत. सरकारने पैसा नाही दिला, आमचे लोक 1-1 रुपया देऊ शकतात. जीपेने 1-1 रुपया दिला, 1 करोड एका रुपयात एका दिवसात जमा होतो. अख्खा बांधकाम आम्ही एका दिवसात सपाट करू शकतो. समितीने फक्त म्हणावं हे आम्ही काम नाही करू शकत. आणि यासाठी प्रत्येक भगिनीची, प्रत्येक भावाची, प्रत्येक मुलाची गरज आहे. हे काम आपल्याला थांबवायचं आहे. आणि ज्याच्यासाठी म्हणत आहे की हे खूप चांगलं आहे त्यांना समजावून सांगा हे खूप वाईट आहे. म्हणजे भविष्यात खूप वाईट आहे. आणि अजून एक आहे की यांनी एक इथं हॉल बनवून ठेवलाय. त्या हॉलची देखरेख यांच्यानी होत नाही. यांनी हॉल समाज कल्याणला दिलाय. मग हे अंडरग्राऊंड पार्किंगची काय व्यवस्था लावणार? हो ऑडिटोरियम करणार आहे म्हणे. नाही काय व्यवस्था करणार? म्हणजे ती जमीन जी बाबासाहेबांची जी पवित्र वास्तू आहे त्याच्या सगळे अनैतिक धंदे चालणार. आणि आपल्या नावाने खपणार ते की अरे ह्यांच्या दीक्षाभूमीच्या अंडरग्राऊंड मध्ये हे होतं, आणि दीक्षाभूमीच्या हे आपण ऐकायला तयार राहायला पाहिजे. आणि भविष्यामध्ये हे पडलेली वास्तूवर आपण जसं 14 एप्रिलला डान्स करायला जमतो ना संविधान चौकात, हजारोनी लोक येतात. इथे मात्र आम्ही बोलवते की वाचवायला या ही वास्तू कोणी येणार नाही, तर ही वास्तू नक्की पडणार आहे. तर सगळ्यांची रिक्वेस्ट आहे की तुम्ही जिथं असाल तिथं या वास्तूच्या बद्दल सांगा की किती चुकीचं काम होत आहे. आणि गव्हर्नमेंटला थांबायला आम्ही काही म्हणू शकत नाही. आमची समिती रिस्पॉन्सिबल आहे. तिने एवढा सांगावं की हे थांबवा. आम्ही फक्त त्याच्यासाठीच बसलोय. हे येतात थातूर मातूर काय हा अध्यक्ष नाही, तो बोलत नाही. अरे तुम्ही बनला कशाला? मग समाजाने तुम्हाला एक मोठा रिस्पेक्ट दिलाय ना, तुम्ही एक ट्रस्ट आहे, तो तुम्ही थांबायला पाहिजे. आणि जर तुमच्याकडे पैसे नसतील थांबायसाठी, समाजाने आम्ही गोळा करून देतो पैसे. समाजाकडे आहे, भीक मागायची गरज नाही. आम्ही समाजाकडून गोळा करतो ना, आम्हीच करतो हे काम समतल. तर त्याच्यासाठी प्रत्येकाने रिक्वेस्ट आहे. आता 1 तारीख आपल्याला दिली आहे. ACP साहेब आले होते, ते म्हणाले होते की मी अध्यक्षांना बोलवतो. अध्यक्ष इथेच राहतात नागपूरमध्ये. अध्यक्षांच्या डोक्यावर कानावर टाकलंय असेल कोणी की असं चालू आहे, तर ते एक त्यांच्या अंगावर चिवर आहे. आपण चिवरचा सन्मान करतो. तर त्यांचं धर्मगुरू आहेत ते आपले. एका धर्मगुरूंनी आपल्याला गाईड करायला पाहिजे. हे चुकीचं कामाचा विरोध जर ते करणार नसतील तर बाबासाहेबांपेक्षा मोठं कोणीच नाही. आमच्यासाठी बाबासाहेबांपेक्षा कोणीच मोठं नाही. तुम्हाला वाटत असेल तुम्ही चिवर घेतलेला आहे तर तुम्ही काम थांबत नसाल तर आमची रिक्वेस्ट आहे तुम्ही ताबडतोब ते काम थांबवायला पाहिजे. आणि 1 तारीख आपल्याला दिली आहे. आणि आपण इथं काही कोणी डब्बा पार्टी करायला आणि गाणं म्हणायला इथं येणार नाही. इथं ज्याला जमत असेल त्यांनी यायचं, इथं रिपोर्टिंग करायचं की इथं काम चालू आहे की बंद आहे. आणि बाकीच्यांनी आपापल्या एरियामध्ये प्रचार करा. 1 तारखेला आपण मोठ्या संख्येने इथं भेटू. 10 वाजता
ती वेळ तिथं नाही 10 वाजताच ठेवा. 1 तारखेची 10 वाजता म्हणजे दिवसभर आपण धरणार आहे ना. हो. समितीने आपल्याला वेळ तर सांगितली नाहीये, हो, पण एक तारीख म्हणून आपण एक दिवसभर तारीख सांगितली आहे, तर आपण 10 वाजता येऊन आणि इथं बसू. दिवसभर हो. डब्बे घेऊन या आपापले है ना. आणि इथं कोणी अध्यक्ष नाही. आता मी लीड घेतला म्हणजे मला ते पटतच नाही, म्हणून मी सांगते कुठे हो, डब्बे आणि पाण्याच्या बॉटल आपापल्या घेऊन प्रत्येक जण या आणि आपण इथं आणि टायमिंग अजून त्यांनी सांगितलं 10 त्यांचं टायमिंग कुठलंही असो, आपण 10 ते 5 आज जसे आपण आलोत ना त्या पद्धतीने धरणा देऊया ह्या ठिकाणी. आज आपण सकाळी 10 वाजता नाही 10 वाजता सांगितलं होतं, पण सर्व मंडळी 11 वाजता आली होती. आजच्या सारखंच येऊन ह्या ठिकाणी आपण समितीच्या विरोधामध्ये म्हणा किंवा आपला जो काही संकल्प आहे तो संकल्प पूर्तीसाठी आपण दिवसभर ह्या ठिकाणी धरणा द्यायचा. आणि मध्यंतरी उद्यापासूनही आपल्याला हे खंड पाडायचं नाही. ज्यांना ज्यांना आता समितीच्या विरोधामध्ये काही कागदपत्र गोळा करायचे असतील, जे प्रमुख लोक आहेत ते आपले कामं करतील, आणि जे आमच्यासारखे लोक आहेत त्या लोकांनी इथं जसं शक्य होईल तसं इथलं जी काही आपली शक्ती आहे ते शक्ती प्रदर्शन आपण 1 तारखेपर्यंत करत राहूया अशी एक अपेक्षा बाळगतो. सर्व आज आपण आलो, उद्या दुसरे येतील, परवा तिसरे येतील, अशा पद्धतीचे आपल्या रोटेशननी लोक चालूच आहेत. आणि आपण सर्व आपापल्या परिसरामध्ये विहारांमध्ये नाही का, विहारामध्ये जे काही सोशल ॲक्टिव्हिटीचे केंद्र आहेत आपले, त्या ठिकाणी संस्था आहेत, शाळा आहेत, अशा सर्व ठिकाणी पत्रकं वाटा किंवा व्हॉट्सअपवरती जो मेसेज येतो त्या मेसेजची एक प्रिंट काढून त्या परिसरामध्ये हे करा. तसे आम्ही अपील लेटर तयारच करणार आहोत. अपील लेटर तयार करून जास्तीत जास्त महानगरामध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी पण आजच्या प्रसंगी जी काय उपस्थित जनता आहे त्या प्रत्येकांचं कर्तव्य आहे, वैशालीताईंनी ज्या पद्धतीने सांगलं पोटतिडकीने की भविष्यातली धोके काय आहेत, हे धोके जाणून आपण सर्व लोक जागरूक राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी आपली जबाबदारी आहे आपापल्या परिसरामध्ये हा जो प्रचार आहे यांच्या विरोधामधला, ह्या बांधकामाच्या विरोधामधला, बांधकाम जे तळघर करत आहेत त्याच्या विरोधामधला जो काही प्रचार आहे तो आपण समजावून सांगायला पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या परिसरासाठी वेळ काढा. संध्याकाळला आपल्या विहारांमध्ये वंदना होत असते 7 वाजता. 7 वाजता तुम्ही जाणीवपूर्वक जात नसाल विहारामध्ये, जाणीवपूर्वक जा, महिला असो की पुरुष असो. आणि त्या ठिकाणी हा आपला जो काही आहे हा कुठल्या एका संघटनेचा नाही आहे, सर्व नागपूर नगरामधील ज्या काही सोशल ॲक्टिव्हिस्ट लोक आहेत त्यांच्या पुढाकाराने हे झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्याचं नेतृत्व तुम्ही पण करत आहात. अशा पद्धतीने तुमच्या परिसरामध्ये सांगून ते 1 तारखेला जास्तीत जास्त कसे लोक येतील किंवा रोजच कसे येतील इथं 1 तारखेपर्यंत, अशा पद्धतीचा आपल्याला कृती आराखडा आखायचा आहे. तर तुम्ही तुमच्या विहाराच्या परिसरामध्ये अशा पद्धतीच्या आखणी करा, प्लॅनिंग करा, सर्वांना मोटिवेट करा, प्रोत्साहित करा आणि त्यांना म्हणजे इकडे येण्यासाठी आवाहन करा. आपण 1 तारखेला जास्तीत जास्त प्रचंड संख्येने जर उपस्थित राहिलो तर स्मारक समिती असो किंवा प्रशासनातर्फे जे NMRD आहे, NIT आहे किंवा कलेक्टर असेल, त्यांना पण ह्या बाबीचं गांभीर्य लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. कारण ताईंनी सांगितलं इथं पार्किंगची काय गरज आहे बुवा, नाही का, ह्या सर्व गोष्टी त्यांच्या पण लक्षात येतील ना. आपला एकच लढा आहे, बांधकामाला विरोध नाही, कुठला जो काही डेव्हलपमेंट आहे, सौंदर्यीकरण, त्या कुठल्याच गोष्टीला आपल्या कोणत्याच लोकांचा विरोध नाही.